आज पातूर तालुक्याची शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या संदर्भात एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये पातूरमध्ये तो खूप मोठा घोर निष्पन्न झाला। आता पातूरमध्ये 2023च्या खरीपचे 43,213 कास्तकारांनी विमा भरला। त्याच्यात फक्त तक्रारी 2,950 टाकू राहिले, पण जवळपास 15,000 शेतकऱ्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी ज्यांनी गाळ केल्या त्याचे पंचनामेच केले नाही। म्हणजे अनेक शेतकरी असे पंचनाम्यापासून गाळ राहिले। रब्बीचं सुद्धा तसंच झालं। 20,737 शेतकऱ्यांनी विमा भरला, 6,158 शेतकऱ्याचे तक्रारी प्राप्त झाल्या असं याचं म्हणणं आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांना आज अशी तक्रारी केल्याचे पुरावे सादर केले, त्या तक्रारीची याने दखल घेतलेले पंचनामे सुद्धा केले नाही, म्हणजे शेतकऱ्याचे पंचनामेच केले नाही। आज रोजी या तालुक्यामध्ये एक पंचनामा विमा कंपनीने इथं सादर केला नाही आणि साध्या तक्रारीची दखल सुद्धा घेतली नाही। आज अनेक शेतकऱ्यांनी अशा तक्रारी केल्या। एक चंदन शेख म्हणून सावरगावचा शेतकरी आहे, श्रीराम चंद्रन शेख, या शेतकऱ्याजवळून सावर खेळला एक आता इथं जो कृषी विमा कंपनीचा जो एजंट होता त्या एजंटला वयोवृद्ध 70 वर्षाचा शेतकरी आहे। त्या शेतकऱ्यांना त्याला इथं ओळखलं की या विमा कंपनीच्या एजंटनं माझ्याकडून सावरगावला 500 रुपये घरामध्ये घेतले असं सांगितलं। तात्काळ त्या एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याच्यावर आता कारवाईची प्रोसेस चालू। एवढा मोठा म्हातारा माणूस टीका लावून आला, वारकरी माणूस सांगून आला 500 रुपयाचा पदकच्या कोणाच्या घरी गेले हे सांगून राहिले। कोणाच्या घरी घेतलं? प्रशांत भगतच्या घरी। अरे सर्व रस्ते तू गेला ना कधी? अरे ते आम्हाला सांगून राहिले ना। अरे सर्वे करत नाही, तो सर्वेचा विमा कंपनीचा एजंट म्हणून त्या गावात गेला, तो शेतकऱ्याचे पैसे घेतले ना। ते मला खोट सांगून राहिले का? येणे सांगून आला का? तो बार सरळ सांगून आला की माझ्याकडून 500 रुपये घेतले। नाही, ते काका सरळ सांगून राहिले। सांगा तुम्ही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।